मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शारदीय नवरात्रोत्सवातील जागर भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील स्त्री क्रांतिकारकांचा या उपक्रमातील आजची ही 5वी माळ आपण अर्पण करणार आहोत प्रीतिलता वड्डेदार यांना। प्रीतिलता यांचा जन्म पश्चिम बंगाल मधील जो भाग आताच्या बांगलादेशात येतो चटगाव येथे 5 मे 1911 रोजी एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला। शालेय वयातच त्या बालचर संस्थेच्या सदस्य झाल्या होत्या। तेथेच त्यांनी सेवा आणि शिस्तीचे धडे गिरवले होते। बालचर संस्थेत सदस्यांना ब्रिटिश सम्राटाशी निष्ठेची शपथ घ्यावी लागली। तेव्हा संस्थेचा हा नियम प्रीतिलता यांना अस्वस्थ करत असे। क्रांतीचे हे बीज त्यांच्या मनात येथेच रुजले होते। राणी चिन्नम्मा, राणी लक्ष्मीबाई या वीरांगणांच्या गोष्टी ऐकून प्रीतिलता प्रेरित झाल्या होत्या। त्यांचा विलक्षण प्रभाव प्रीतिलतांवर होता। त्यांच्या मनात आपणही देशासाठी काहीतरी करावे अशी भावना लहानपणापासूनच निर्माण झाली होती। इसवी सन 1927 मध्ये त्या विशेष प्रावीण्य प्राप्त करून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या। त्यानंतर त्यांनी कलकत्त्याला कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी कल्पना दत्त, रेणू रे, कमला मुखर्जी या मैत्रिणींसह हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीचे सदस्यत्व स्वीकारले। इसवी सन 1930 साली त्या BA ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या। ढोलघाटला परत आल्यावर प्रीतिलतांनी नंदनकानन या शाळेची मुख्याध्यापिका म्हणून काही दिवस पदभार स्वीकारला। परंतु त्यांचे मुख्य ध्येय देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हे होते। पुढे प्रीतिलतांची सूर्यसेन उर्फ मास्टर दा यांच्याशी ओळख झाली आणि नंतर त्यांचे जीवनच बदलून गेले। अलीपूर जेलमध्ये बंद असलेल्या क्रांतिकारी रामकृष्ण विश्वास यांना बेमालूमपणे भेटणारी प्रीतिलता मास्टर दा यांच्यासाठी बुलेट ठरली होती। इंडियन रिपब्लिक आर्मी मध्ये त्यांनी मानाचे स्थान पटकावले। वेश पालटणे, शत्रूला चकवणे यात त्या तरबेज झाल्या। मास्टर दा सूर्यसेन आणि सहकार्यांनी चितगाव मधील लष्करी शस्त्रसाठा लुटला। तेव्हा प्रीतिलता यांची महत्वाची भूमिका होती, पण इंग्रजांच्या असफल प्रयत्नानंतर ते पळून जाण्यात यशस्वी झाले। इंग्रजांच्या निशाण्यावर प्रीतिलता, अपूर्व सेन आणि निर्मल सेन होते। या दुर्दैवाने ते दोघे हुतात्मा पावले। याचा प्रीतिलतांवर प्रचंड आघात झाला। जीवाभावाचे सहकारी गेल्यामुळे त्या काही काळ सैरभैर झाल्या, पण त्यांनी या दुःखातून स्वतःला सावरले। आपल्यालाही देशासाठी असाच जीव द्यावा लागणार या आनंदात त्या कार्यशील राहिल्या। पुढे त्यांनी आपल्या 2 सहकाऱ्यांना मारणाऱ्या कॅप्टन कॅमरॉन यांना मारण्याचे धाडस केले। योग्य ती मदत करून मास्टरदांच्या हस्ते कॅमरॉनला मारले, पण एवढ्यावरच त्यांचे समाधान झाले नाही। स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यात त्यांना वेगळे काहीतरी करून दाखवायचे होते। त्यावेळी इंग्रजांचा मनोरंजनासाठी एक क्लब होता। इंग्रज अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ये-जा होती। त्या क्लबवर एक भली मोठी पाटी होती। त्यावर लिहिले होते की इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउडेड। ती पाटी पाहून प्रीतिलता खूप संतापल्या आणि त्यांनी मनात ठरवले की भारतीयांना प्रवेश नाकारणाऱ्या या क्लबलाच उडवून टाकायचे। मास्टर दा यांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, कारण हे काम करण्यात
खूप जोखीम होती, पण प्रीतिलतांनी त्यांचे ऐकले नाही. त्या म्हणाल्या, काय होईल, माझा जीव जाईल ना, पण माझ्या देशवासियांना कुत्रा म्हणून हिणवणाऱ्या इंग्रजांना त्यांची योग्यता दाखवावीच लागेल. ठरल्याप्रमाणे पुढे 24 सप्टेंबर 1932 ला त्यांनी शीख पुरुषाचा वेश परिधान केला. सोबत 7 सहकाऱ्यांना घेतले. बॉम्ब, बंदुका, दारुगोळा व सायनाइड विषाची कॅप्सूल ही सोबत घेतली आणि खिडकीतून आत बॉम्ब टाकून स्फोट घडवून आणला. इंग्रज अधिकारी चक्रावून गेले. त्यांनीही गोळीबार सुरू केला. प्रीतिलता वड्डेदार यांनी 10 ते 15 अधिकाऱ्यांना यमसदनास पाठवले. मोठे युद्ध सुरू होते. त्यात प्रीतिलतांच्या सहकाऱ्यांकडील दारुगोळा संपत आला होता. त्याच वेळी इंग्रजांच्या एका गोळीने प्रीतिलतांचा वेध घेतला. रक्ताळलेल्या जखमी अवस्थेत प्रीतिलता यांनी आपल्या सहकाऱ्यांना पळून जाण्यास मदत केली आणि त्या खाली कोसळल्या. पुढे काही वेळानंतर त्या जेव्हा शुद्धीवर आल्या तेव्हा बंदूक रोखून समोर उभ्या असलेल्या इंग्रज शिपायांना त्यांनी पाहिले. मोठ्या चातुर्याने लपवलेली सायनाइड कॅप्सूल त्यांनी गिळून टाकली आणि देशासाठी जीव उधळून टाकला. 21 वर्षे वयाच्या प्रीतिलतांचे बलिदान आणि या रणचंडिकेचा आवेश पाहून इंग्रजही चकित झाले. कोसळतानाही त्यांच्या तोंडून एकच जयघोष बाहेर पडत होता, तो म्हणजे वंदे मातरम. या प्रसंगी सारेच क्रांतिकारक हळहळले. इंग्रजही त्या कोवळ्या तरुणीच्या धाडसापुढे अचंबित झाले. प्रीतिलता यांचे बलिदान वाया गेले नाही. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यात प्रीतिलता वड्डेदार यांचे योगदान महत्वपूर्ण असेच होते. अतिशय धाडसी, शूरवीर, सशस्त्र क्रांतिकारी, स्वाभिमानी, अल्पवयात बलिदान देणाऱ्या प्रीतिलता वड्डेदार यांची वीरगाथा प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे करते, मनात राष्ट्रप्रेम जागवते. पुन्हा पुन्हा जाणीव होते असे क्रांतिकारक होते म्हणून आपण स्वातंत्र्यात श्वास घेऊ शकतोय. प्रीतिलता वड्डेदार यांना शतशः नमन. नवरात्रोत्सवातील जागर भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील स्त्री क्रांतिकारकांचा या उपक्रमातील ही 5वी माळ सशस्त्र क्रांतिकारक, वीर हुतात्मा, रणचंडिका प्रीतिलता वड्डेदार यांना आपण अर्पण करणार आहोत. या देवी सर्वभूतेषु रणचंडिका रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः.